है प्लेयर से। मैच ऑन। दोनों ही टीम्स 12th मैन प्लीज रिपोर्ट कीजिए। 12th मैन, जिस टीम के 12th मैन रिपोर्ट नहीं करेंगे 12th मैन आने दीजिए प्लीज। टीम पोईसर और मराठा वॉरियर्स, गीता सिंह चॅरिटेबल ट्रस्ट पोईसर और उनके साथ मुकाबला होगा पहला मराठा वॉरियर्स। या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मॅच पाहायला मिळणार आहे। मॅच ऑन। दुसऱ्या मॅचला इथे सुरुवात होते। दोन्ही महत्वाच्या संघांमध्ये ही महत्वपूर्ण लढत तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये। विनीत बॉलिंग ट्रॅक वरती। 4 ओव्हरचे मॅच आणि महत्वाची सूचना म्हणजे 20 मिनिटांच्या आतमध्ये जर आपण 4 ओव्हर्स कंप्लीट नाही केल्यात तर आपल्याला 5 धावांची पेनल्टी त्वरित ऑन द स्पॉट देण्यात येणार आहे। स्पर्धेचे नियमही तेवढे तटस्थ पाहायला मिळतात आपल्याला। फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल आणि इथे स्वीप करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी इथे पहिल्याच बॉल वरती। धावांचा जरूर श्री गणेशा होतोय। पहिल्याच बॉल वरती एक धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे। सुरुवात संयमाने पाहायला मिळते आपल्याला, एक चांगली संयमी सुरुवात इथे पाहायला मिळते। एक चांगलं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये बॅटर आणि बॉलरचं। रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन नेहमीच गोलंदाजाला एक आव्हान देत असतं, कारण प्रत्येक बॉल वरती तुम्हाला ती लाईन, ती लेंथ हे सगळं काही चेंज करावं लागतंय। ती लाईन आणि लेंथ चेंज करत असताना प्रत्येक बॉल वरती एक वेगळं आव्हान तुमच्या समोर असतं। गोलंदाजासाठी मोठं एक प्रयत्न करावा लागणार आहे त्याला देखील। आणि त्यासोबतच हे क्रीडांगण पाहतोय, हे सुसज्जित क्रीडांगण आपण पाहतोय। त्या क्रीडांगणावरती मेलविन मेमोरेबल कप 2025 7वं हे वर्ष आहे, 7 इयर्स। खूप चांगली संकल्पना आणि खूप चांगलं आयोजन, खूप चांगलं नियोजन पाहायला मिळते आपल्याला। पहिल्या बॉल वरती सिंगल आले। हो, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड। यावेळी गॅप मध्ये बॉल निघून चाललाय। प्युअर अँड परफेक्ट महालक्ष्मी ज्वेलर्स येतोय चौकार, 4 रन्स। चौकार आलाय आणि त्या चौकाराच्या साईने देखील धावफलक आता पुढे सरसावतोय। 5 धावा झाल्या धावफलकावरती। हो, नेक्स्ट बॉल इथे देखील पिचिंग अगदी लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळत होती। आणि हेच आपण याची चर्चा करत होतो की लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जेव्हा असतं तेव्हा असंच काहीतरी घडतंय। तेव्हा देखील पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॉल गॅप मध्ये निघून चाललाय। अजून एक चौकार येतोय, महालक्ष्मी चौकार। अप्रतिम दर्जेदार बॅटिंग सुरू आहे आणि चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला। अगदी एक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारलाय, त्यानंतर थोडीशी जागा दिली, विथ बनवली आणि विथ बनवल्यानंतर देखील कट करण्याचा, स्क्वेअर कटचा अप्रतिम लाजवाब फटका आलाय 4 धावांनी। आणि त्या 4 धावांच्या साह्याने धावफलक देखील पुढे सरसावतोय। 10 ऑन द बोर्ड। छोटं मैदान आहे आणि त्या छोट्या क्रीडांगणाचा खूप चांगला वापर इथे बॅटर करतायत। नेक्स्ट बॉल, यावेळी देखील पुन्हा एकदा बॉलरनी देखील ते चातुर्य दाखवण्याचा प्रयत्न केला। बॉल थोडासा टप्पा खेचून टाकला होता। चांगली बॉलिंग, हलक्या हाताने बॉलला फक्त पुश केलं। सिंगल इथे रोटेट करत असताना 11 ऑन द बोर्ड। 11 धावा लागल्या धावफलकावरती। 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे। 2 टू गो। विनीत बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत 2 चौकार त्याच्याही विरोधात आल्यात। यावेळी देखील पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक आणि याही वेळी बॉल निघून जाणार आहे चौकार। देखील पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता। बॅटची हलकीशी कडा लागते का नाही लागली आहे। बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क झालेला नाहीये। बॉल सरळ पायावरती आदळतोय आणि आफ्टर द फिनिशिंग ऑफ फर्स्ट ओव्हर 16 रन्स ऑन द बोर्ड। 16 धावा इथे धावफलकावरती लागल्यात। खूप चांगलं आयोजन पाहायला मिळतं, खूप चांगलं नियोजन पाहायला मिळते आपल्याला। मेलविन मेमोरियल कप 2025।
16 ऑन द बोर्ड. चला थोडंसं स्पीड अप करा. लव येतात बॉलिंग ट्रॅक वरती आणि पाहूयात आता लव मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी करून दाखवतायत का. कारण आवश्यकता तशी आहे. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं, पहिल्या ओव्हरमध्ये अगदी तब्बल 16 धावा आल्यात. आता त्याला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न बॅटिंग करत असलेली टीम कंटिन्यू करणार आहे, पण त्यासोबतच गोलंदाजी करणारी टीम त्यांना देखील माहिती आहे इथून समोरच्या टीमला कमीत कमी धावेंवरती रोखण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. लव ऑन द बॉलिंग ट्रॅक आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर मनीष. मनीषा ही बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. चांगली फेकी झाली आहे का, चांगला बॅकअप केलाय, खूप चांगला बॅकअप करण्यात आला. एकच धाव इथे मिळणार आहे आणि मनीष देखील तो अँकर रोल खेळण्याचा प्रयत्न करतोय, कारण मनीषला माहिती आहे समोरून अंकित आहे आणि अंकित चांगली बॅटिंग करतोय. अंकितच्या बॅटमधून 2 चौकारही आले, तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न आहे. यालाच तर सेन्सिबल क्रिकेट बोलतात, याला सर म्हणतात की टीम गेम काय असतं, एकमेकाची साथ देणं आणि टीमला सातत्याने पुढे नेणं, हा सांघिक खेळ आहे. यावेळी देखील पुन्हा एकदा टर्न अप्रतिम फिरकी पाहायला मिळाली आहे. पहा, टप्पा पडल्यानंतर बॉल हातभर वळत आतमध्ये आलाय. गुड बॉलिंग बाय लव, चांगली बॉलिंग करतायत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आणि टेलिकास्टही तेवढंच अप्रतिम पाहायला मिळते आपल्याला. ट्रिपल एस श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह, अनेक मोठ्या मोठ्या अंडरआर्म क्रिकेटच्या सगळ्या स्पर्धा नेहमीच आपण ट्रिपल एस या वाहिनीवरती कव्हर करत असतो. यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये विशेषतः आपण पाहतो ना की सर्कल क्रिकेटमध्ये हे कलात्मक फटके आपल्याला प्रत्येक वेळेस पाहायला मिळतात. स्वीपचा फटका, त्यानंतर स्कूपही आता अनेक वेळेस अनेक खेळाडू त्यांचा तो फॉलिंग स्वीपही खेळण्यात येतो. 18 धावा लागल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय, स्ट्रोक लावलाय लवनी, तो अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. 18 ऑन द बोर्ड, 18 धावा धावफलकावरती. यावेळी अतिरिक्त वळण मिळतंय बॉलला. हेच आहे, जेव्हा राईटी बॅटर येतोय तो आपण लेग स्पिन करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त पॉपिंग क्रीजच्या बाहेर बॉल निघतोय. ह्यावेळी चांगल्या टप्प्यावरती पिचिंग आहे, अप्रतिम. ही पिचिंग जास्ती मॅटर करते अंडरआर्म क्रिकेटमध्ये. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण एन्जॉय करू शकतो. अगदी लक्ष्मच्या समोरून बॉल सरळ बाहेर निघाला. गुड बॉलिंग. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, दर्जेदार फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला. फाईन लेग वरती एकच धाव मिळणार आहे आणि जो रोख लावण्याचा आपण चर्चा करत होतो, तो रोख लावण्याचा प्रयत्न लवनी जरूर केलाय. या षटकामध्ये आतापर्यंत 1 एक्स्ट्रा आली आहे, पण त्याच बरोबरीने 2 डॉट बॉलही त्यांनी फेकलेत, लगाम लावला समोरच्या टीमच्या बॅटर्सला. 20 ऑन द बोर्ड, 20 धावा लागल्या धावफलकावरती. लास्ट बॉल टू गो. यावेळी देखील पुन्हा एकदा टॅप केला, अगदी समोरच्या दिशेने लॉंग ऑफ वरती. चांगली फिल्डिंग आणि तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागतायत धावफलकावरती आपण पाहतोय तर 21 धावा आणि 10.1च्या सरासरीने 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती बनल्यात. 2 ओव्हरचा खेळ झालाय, 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे आणि काय ते फायटिंग टोटल आहे. कारण आपण पाहतो ना की क्रिकेटचा खेळ हा नेहमी अनिश्चित असा म्हटला जातो. त्यामध्ये कुठलीही स्कोर बोर्ड आणि कुठलाही स्कोर तुम्हाला ही ग्वाही देत नाहीये की तुम्ही मॅच विनिंग कुठल्याही स्कोरवरती करू शकतात. अनिश्चिततेचा हा खेळ, इथे नेहमीच प्रिडिक्शन केले जातात, ते नेहमीच फेल होतात आणि तसंच काहीतरी आपण या मैदानाच्या आतमध्येही पाहणार आहोत. त्यातही एवढी मोठी स्पर्धा आहे. आपल्या मित्राला ती श्रद्धांजली देण्याचं कार्य संपूर्ण आमच्या गोल्डन क्रीडा मंडळ यांचा एक खूप चांगला प्रयत्न. मेलविन मेमोरियल कप 2025. आपल्या मित्राला नेहमी आठवणीत ठेवण्याचा हा प्रयत्न राहिला आणि त्याला नेहमी आठवणीत ठेवण्यासाठी क्रिकेट हे माध्यम म्हणजे सगळ्यात मोठं आणि सगळ्यात चांगलं माध्यम आहे. कारण क्रिकेट हा आपल्या संपूर्ण अखंड महाराष्ट्रासाठी म्हणा किंवा अखंड भारतासाठी म्हणा, हा फक्त खेळ उरलेला नाहीये. क्रिकेट हा पूर्णपणे धर्माचं स्वरूप घेतलाय आणि त्या धर्माला जोपासण्याचं कार्य संपूर्ण गोल्डन क्रीडा मंडळ करतंय. बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. 3ऱ्या ओव्हरमध्ये गणेश येतात बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी देखील पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक, गॅपमध्ये निघून गेलाय बॉल. बॉल चालाय सीमारेषेच्या बाहेर, येतोय महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर आणि परफेक्ट चौकार. पहिल्याच बॉलवरती आणि त्या पहिल्याच बॉलवरती अंकितच्या बॅटमधून अजून एक चौकार आला. 3 चौकार आतापर्यंत अंकितने मारलेत. इथे देखील पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळी देखील बॅटचा फेस ओपन केलाय, अजून एक येतोय दन 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 करत.
बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळालेत आपल्याला. यावेळी देखील पुन्हा एकदा पंच टर्न घेत आहेत, वाईट बॉल घोषित करतायत, अतिरिक्त टर्न मिळतोय बॉलवरती. पडल्यानंतर तो वळण ते टर्न मिळत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा, याही वेळी गोळीच्या वेगाने बॉल सरळ निघतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. याही वेळी येतोय अजून एक दणदणीत चौकार. थँक्यू सो मच डीजे. आपले देखील 34. वाह, 3 बॉल वरती 3 चौकार आलेत, एक वाईडही आलाय. अंकितची बॅट बोलत आहे, अप्रतिम बॅटिंग त्याच्याही बॅट मधून पाहायला मिळते. 22 वैयक्तिक धावेंवरती तो खेळत असताना यावेळी देखील पुन्हा एकदा थोडंसं दडपण प्रेशर टाकलंय, पण तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. वाह, मराठा वॉरियर्स आणि त्यांच्यासोबतच फाईट करत असताना आपण पाहतोय गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोईसर हा संघ. दोन्ही बलाढ्य टीम्स आहेत. अगदी आपण दुपारच्या पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय की लोकल गटांना इथे संधी देण्यात येते. यावेळी देखील पुन्हा एकदा समोरच एक्झिक्यूट केला आहे, धावचीची शक्यता, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. काय पार्टनरशिप बनते बघा, अग्रेशन देखील पाहायला मिळते, तो अटॅक देखील पाहायला मिळतात आणि त्यासोबतच ते संयम, ते धैर्य, ती एकाग्रता देखील बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. दिस इज व्हॉट क्रिकेट इज ऑल अबाउट. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे ते संयम असणं देखील गरजेचं आहे, तो अटॅक असणं देखील तेवढंच गरजेचं असतं. इथे काय घडते तर बॅटर आउट होतोय, चांगली गोलंदाजी, आणि त्यानंतर गणेशला अगदी शेवटच्या क्षणाला एक मोठं यश लागतंय आणि अंकित बॅक टू द डगआउट. विकास आलेत नवीन बॉलर. गणेश वरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला होता. 3 बॉल वरती 3 चौकार आले होते, पण असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. वेळ बदलली आहे, स्वतःची वेळ बदलली आणि त्याच्यासोबतच टीमची ही वेळ बदलायला त्यांनी वेळ लावली नाहीये. पहिल्या 3 बॉल वरती 3 चौकार आले, त्यानंतर त्यांनीही कमबॅक केला आणि त्या शेवटच्या बॉलवरती अंकितची खेळी संपुष्टात आणली आहे. विकास नवीन बॉलर आता मैदानाच्या आतमध्ये, शेवटचं आणि ते शेवटचं ओव्हर घेऊन येतोय, कारण स्लॉग ओव्हर मध्ये प्रत्येक बॉल वरती हल्ला होतोय. मनीष ज्याची बॅट आतापर्यंत थोडीशी शांत, 7 बॉल वरती 8 धावा त्याच्याही बॅट मधून आल्यात. यावेळी देखील पुन्हा एकदा पहिलाच बॉल आणि आता म्हणतोय माझीही बॅट टळपते. पहिल्या फेरीत तो थोडासा शांत जरूर होता, कारण अंकित चांगली बॅटिंग करत होता, पण आता त्यांनीही बॅटचा फेज ओपन करायला सुरुवात केली आहे. त्याच्या बॅटमधून चौकार येतोय आणि त्या चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे 40 या आकड्यावरती. 40 ऑन द बोर्ड. विकास बॉलिंग ट्रॅकवर. विकासवरती इथे थोडंसं दडपण पाहायला मिळत आहे. चांगली कॉन्टेस्ट आहे, चांगली बॅटल. यावेळी विकासचा हा हलकासा कमबॅक आहे. असं म्हटलं जातं बॉलर्स कडे असलेलं ब्रह्मास्त्र म्हणजे त्यांचं यॉर्कर. बॅटरलाही फॉलो केलंय, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल आधी फेकण्याचा प्रयत्न केला आणि बॅटरला पूर्णपणे क्रॅम्प करून ठेवलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर सिंगल आला आणि अशाच प्रकारे 41 धावा लागल्या धावफलकावरती. एक्केचाळीस आतापर्यंत झाले. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यश नवीन बॅटर, त्या नवीन बॅटरलाही अगदी आल्याच पावली पहिल्याच बॉलवरती ना अटॅक करावा लागणार आहे. अग्रेशन त्यालाही दाखवावं लागणार आहे. चांगली बॉलिंग, अप्रतिम गोलंदाजी विकासही करून दाखवतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय का तर स्टम्प्स वरती अटॅक करण्याचा सातत्याने प्रयत्न राहिला. स्टम्प्स वरती अटॅक करा आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये विशेषतः म्हणजे खूप फास्ट क्रिकेट आहे. यामध्ये तुम्हाला विदिन अ ब्लिंक ऑफ एन आय असं म्हटलं जातं, डोळ्याची पापणी लावण्याच्या अगोदर डिसिजन मेकिंग करावी लागते आणि तसंच होतंय विकासकडून. चांगला कमबॅक केलाय. क्रिकेट इज अ गेम ऑफ कमबॅक्स असं म्हटलं जातं आणि कमबॅक इथे क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने करावाच लागतोय. पुढचा बॉल स्वीप केलाय आणि इथे फटका फसतोय. बॅटर बॅक टू द डगआउट. मोठा झटका लागतोय. मनीषी डगआउटच्या आतमध्ये परत. मनीषनी चांगली साथ देण्याचा प्रयत्न केला होता. अगदी आपण पाहतोय 11 बॉल्स त्यांनी फेस केले, त्यामध्ये तब्बल 13 धावा त्याच्याही बॅटमधून. नवीन बॅटर मयुरेश येतोय मैदानाच्या आतमध्ये.
लास्ट 2 बॉल्स टू गो. विकासने चांगला कमबॅक केला. पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. याही वेळी सगळ्या खेळाडूंना बीट करत असताना बॉल चाललाय दन 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 करत सीमाराच्या बाहेर येतोय महालक्ष्मी ज्वेलर्स. प्युअर अँड परफेक्ट चौकार. 46. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे हलक्या हाताने फक्त स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. धावचीची शक्यता असणार आहे. बॅटर धोक्यामध्ये आणि येस विकेटचं पतन होत आहे. रन्स ऑन द बोर्ड आर 46 आणि जिंकण्यासाठी लक्ष असणार आहे तुमच्या समोर 47 धावेंचं. 47 टू विन. आणि थँक्यू सो मच डीजे. त्याच दरम्यान आपल्या व्यासपीठावरती सुरेशजी रासम साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या सुरेश साहेब तुमचं देखील स्वागत आहे. गोल्डन क्रीडा मंडळ आयोजित आपण पाहतोय मेलविन मेमोरियल कप. आपल्या मेमरीमध्ये आपल्या आठवणीत आपल्या मित्राची आठवण राहण्यासाठी केलेला हा प्रयत्न, पाहिलेलं हे स्वप्न आणि त्या स्वप्नाची खऱ्या अर्थाने पूर्तता आपण पाहतोय. ती आपल्यातच खेळणारा एक खूप चांगला दर्जेदार खेळाडू जो आज गेल्या 6 वर्षापासून आपण पाहतोय त्याच्यासाठी केलेला हा अट्टहास, केलेला हा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला परमेश्वराची ही साक्षता इथे मिळते. खूप चांगली बॉलिंग करत असताना आणि वेळेची ही मर्यादा खूप चांगली बाळगली आहे. 14 मिनिटं आणि 45 सेकंदामध्ये 4 ओव्हर्स आपण समाप्त केल्यात. त्यासाठी तुमचेही मनपूर्वक आभार. कारण इथे वेळेची मर्यादा आहे आणि वेळेचं पालन करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. येस, मॅच ऑन. दुसऱ्या फेरीला आता सुरुवात होत आहे. प्रशांत आणि अब्दुल या दोघांची ही सलामीची जोडी आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला दर्शन पाहायला मिळतोय. टार्गेट असणार आहे आपण या षटकामध्ये पाहतोय तर 47. मोठं लक्ष आणि मोठ्या लक्षाचा पाठलाग तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये चांगला करावा लागणार आहे. थोडीशी हाय ॲक्शन पाहायला मिळते आपल्याला दर्शनची आणि दर्शनीय गोलंदाजी दर्शन आपल्याला करून दाखवत आहे. गुड बॉलिंग. पहिलाच बॉल अगदी सरळ पिच झालाय आणि सरळच निघालाय. गुड बॉलिंग. कुठच्याही बॉलवरती बॅकफुटला जाऊन तडाके बंद उत्तर देत असताना आपल्या बॅटमधून प्रशांतने ही आता आग उघडायला सुरुवात केली आहे. कारण तुम्ही मारल्यात आणि ती मारण्याची कुवत आमच्यात आहे हे त्या दुसऱ्याच बॉलवरती सिद्ध करत असताना येतोय चौकार प्रशांतच्या बॅटमधून.
पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी थोडीशी फ्लाईट देण्याचा गोलंदाजांनी प्रयत्न केला होता. हे चातुर्य तुमच्याकडे असणं, हे चालाकी म्हटलं जातं, ही असणं गोलंदाजाकडे खूप गरजेचं आहे. विशेषतः म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये ते गरजेचं आहे. नवीन बॅटर अब्दुल येत आहेत आता स्ट्रायकिंग एंडला पहिल्यांदाच आणि याही संघाने तोच पवित्र हाताळला. ती स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सलाम वीरांची ही दोन्ही जोडी आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 5 धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. 5 धावा झाल्या धाव फलकावरती. 47चं टार्गेट आहे. टार्गेट मोठं आहे. मोठं लक्ष्याने त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग देखील तेवढा चांगला होणार आहे, कारण दोन्ही संघ तेवढेच चांगले आहेत. तुल्यबळ पाहायला मिळत आहेत. यावेळी देखील पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क होत नाही. बॅट बॉल सरळ पायाला अडवतोय आणि सिंगल इथे मिळणार आहे. चला, कुठलाच प्लेयर जो बॅटिंग करत नाहीये तो डगआउटच्या बाहेर येऊ शकत नाहीये. प्लीज जर आपण बॅटिंग टीम मध्ये आहात तर डगआउटच्या आतमध्ये बसायचं, अन्यथा आपल्यालाही पेनलाइज करण्यात येईल. प्लीज सिट इन द डगआउट. अगर आप डगआउट के बाहर पाए जाते हैं तो आपको पेनल्टी लग जाएगी. तो विनती है प्लीज जो प्लेयर्स खेल रहे प्लीज बी इन द डगआउट. डगआउट के अंदर ही बैठना है. और आपकी टीम इतना अच्छा बैटिंग कर रही है. 47 रन का टारगेट है. टारगेट को चेस करने की कोशिश हो रही है, तो उस बार आपको उस मर्तबा अच्छी टीम को सपोर्ट करने की जरूरत है. रन हो चुके हैं बोर्ड पे 10 ऑन द बोर्ड. बेहतरीन स्ट्रोक, बहुत अच्छा स्ट्रोक. कट करने की यहां भी कोशिश की थी आखिरी समय पे बल्ले का किनारा खोलते हुए. पहले ओवर की समाप्ति के बाद रन हो चुके स्कोर बोर्ड पे 11. बहुत अच्छी शुरुआत है. बेहतरीन स्टार्ट, बहुत अच्छा फ्लाइंग स्टार्ट देते हुए अपने टीम को. 2 ओवर, इस ओवर में 2 बाउंड्रीज भी जरूर आई है. 11 धावा आल्या धावफलकावरती आणि जिंकण्याचं समीकरण ही आता थोडंसं कठीण, थोडंसं सोपं हे येणारा काळ आपल्याला उत्तर देणार आहे. महत्वाची मॅच आहे बघा. वेळेची मर्यादा देखील तेवढीच महत्वाची. टीम मीटिंग आपण जरूर कॉल केली आहे, पण त्याचबरोबर तुम्ही वेळ किती घेताय, कारण जर तुम्ही 20 मिनिटांच्या अधिक अवधी घेतली तर 5 धावा तुम्हाला पेनलाइज मिळणार आहेत. त्यामुळे ती वेळ आणि त्या वेळेचं पालन करणंही तेवढंच गरजेचं आहे. बघा आता गोलंदाजी ट्रॅकवरती कुणाचा वापर होतोय. चैतन्य येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. चैतन्याला देखील आता चांगली बॉलिंग करणं गरजेचं आहे, कारण 3 ओव्हरमध्ये आपल्याला अजूनही बचाव करायचा आहे आणि तो बचाव करण्यासाठी तुमच्याकडे शिल्लक आहेत किती तर 18 बॉल आणि 36 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल स्विंग अँड मिस. प्रयत्न जरूर केला होता पण अप्रतिम गोलंदाजी. त्या बॉलवरती अतिरिक्त फ्लाईटही देण्यात आली होती आणि फ्लाईट दिल्यानंतर बॉलनी वळणही घेतलंय. अप्रतिम, गुड बॉलिंग. लेग स्पिनचा इथे वापर करण्याचा प्रयत्न आणि यावेळी देखील पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला, पण यावेळी बॉलवरती तो टर्न मिळाला नाहीये. पिचिंग लेगस्टम्पच्या बाहेर तिकडनं सरळ स्ट्रेट निघाला बॉल. व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव फलकावरती ऍड. 12 ऑन द बोर्ड. मजा येणार आहे याही बॉलवरती, याही मॅच मध्ये अप्रतिम मजा येणार आहे. ह्या चुका करून चालणार नाहीयेत. हाही बॉल निघून गेलाय. मैदानाच्या बाहेर अजून एक चौकार येतोय महालक्ष्मी ज्वेलर्स. प्युअर अँड परफेक्ट चौकार. प्युअर होता, परफेक्शन पाहायला मिळालं तिथे. बॅटर बीट, बॅटर बरोबरच कीपरही बीट झाल्यात. पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक. रिव्हर्स स्वीप केला बॉलला. चांगली बॅटिंग होते, चांगली बॅटिंग होते, कारण प्रत्येक बॉलवरती आपल्याला त्या चौकाराच्या शोधात राहावं लागणार आहे. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा लागल्या धावफलकावरती. समीकरण सोपं होतंय, कठीण होत आहे, हे येणारा काळ आपल्याला सांगणार आहे जरूर. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ वरती चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळणार आहे. सिंगल, सिंगल आणि फक्त सिंगल मिळणार आहे. हो, पुढचा बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा खूप चांगला प्रयत्न. डाईव्ह मारली होती, स्वतःला पूर्ण झोकून जरूर दिलं होतं, पण तरी देखील बॉल आवाक्याच्या बाहेर निघालाय. येतोय नशिबाचा चौकार आणि तो चौकार येतोय महालक्ष्मी प्युअर ज्वेलर्स अँड परफेक्ट चौकार. प्युअर स्ट्रोक होता, परफेक्ट आलाय. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा काहीही संपर्क झालेला नाहीये. बॅट सरळ पायावरती आदळतोय. सिंगल इथे मिळते. रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय, तर 23 धावा लागल्या धावफलकावरती. 23 ऑन द बोर्ड. आणि हेही पाहणं तेवढंच गरजेचं आहे की उर्वरित 12 बॉलवरती किती धावेंची आवश्यकता असणार आहे. बारा बॉल आणि 24 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल्स 24 टू विन. मॅचला मजा येणार आहे.
यानंतरची मॅच ही पहिली मॅच जे जिंकल्यात त्या संघामध्ये आणि त्यांच्यासोबतच ही मॅच जे जिंकणार आहे त्यांच्यामध्ये होणार आहे. म्हणजेच काय तर यानंतरची मॅच इज विनरची मॅच होणार आहे. टीम प्लीज रेडी रहा. प्रथम बॅटिंग करत असताना मराठा वॉरियर्सनी वॉरियर सारखा खेळ केला. तब्बल त्यांनी 46 धावा बनवल्या. 47 मोठं टार्गेट, पण त्या टार्गेटचा पाठलागही आतापर्यंत खूप चांगला झाला. 12 वरती 23 बनल्यात आणि 12 वरती 24 अजूनही बनवण्याची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी टीम गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट बोईसर या संघाला असणार आहे. मजा येणार आहे. 12 बॉल आणि 24 धावेची आवश्यकता. या मॅचला जरूर मजा येणार आहे. 12 बॉल्स 24 टू विन. हृदयाचा काटा तर हृदयाची धगधग चुकवणारा हाही सामना. हाय व्होल्टेज. मॅच ऑन. बॉलर येतात बॉलिंग ट्रॅक वरती. शुभ संकेत देणारी गोलंदाजी त्यालाही करावी लागणार आहे. समोरून आव्हान तेवढंच मोठं आहे. पहिलाच बॉल नो आणि तिथेच खेळाडूला तैनात करण्यात आलं होतं. डीप फाईन लेग, अगदी आपण तो देखील वाईडिश डीप फाईन लेगला तैनात करण्यात आलाय. कारण चक्री शैलीची गोलंदाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि ज्यावेळी चक्री शैलीचे बॉलर येतात डीप फाईन लेग, डीप थर्ड मॅन दोघांनाही आपण पाहतोय. जर बॉल फरार झाला ना तर तिथून तुम्हाला चौकाराचे 5ही मिळू शकतात. लाईन लेंथ वरती कंट्रोल असणं खूप गरजेचं आहे. हो, इथे देखील चांगली गोलंदाजी. मी म्हटलं होतं लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल असला तर चक्री शैलीचे गोलंदाजही विकेट्स मिळवून देऊ शकतात. हा येतोय विकेट, तोही जातोय प्युअर आणि परफेक्ट. महालक्ष्मी ज्वेलर्स विकेट. थँक्यू सो मच. नवीन बैटर राज येतोय मैदानाच्या आत. राज ऑन द पॉपिंग क्रीज और राज को भी अच्छा खेल करना जरूरी होगा. अच्छी गेंदबाजी शुभम. पहली गेंद जरूर वाइड डाली थी लेकिन उसके बाद बहुत बेहतरीन, बहुत बढ़िया कमबॅक करते हुए. पुढचा बॉल. याही वेळी पुन्हा एकदा चांगला बॉल हातात आहेत. टप्पा पडल्यानंतर वेग, प्रचंड वेग पाहायला मिळत आहे. बेहतरीन स्पीड, बहुत अच्छी बॉलिंग, बहुत अच्छी गेंदबाजी. और ऐसा कहा जाता है कि आप जब रन्स को रोकने की कोशिश करते हो आपकी टीम का सबसे बेहतरीन गेंदबाज सेकंड लास्ट ओवर में बॉलिंग डालना जरूरी है और वैसी ही बॉलिंग शुभम भी डालते हुए 10 गेंदे जीतने के लिए 30 रनों की अभी भी आवश्यकता है. ये बॉल लो जरूर है. अच्छी तरीके से बॉल को ढकेल दिया है. एक रन पूरी, दूसरे की कोशिश और दो प्लेयर ने 2 बार थोड़ा सा फंबल जरूर किया लेकिन बस 2 रन आपको मिलेंगी. ये इसी चीज पे आपको कंट्रोल करना बहुत जरूरी होगा. 26 रन हो चुके हैं स्कोर बोर्ड पे. जीतने के लिए अभी भी 10 गेंदे और 21 रनों की आवश्यकता होगी. 10 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची आवश्यकता आहे. आणि पाहूयात तर 21 धावा जिंकण्यासाठी कसा प्रयत्न होतोय. ओहो, चांगला कमबॅक. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. विकेट येते, प्युअर येते, परफेक्ट येते. महालक्ष्मी ज्वेलर्स विकेट. महत्वाचा बॉल आहे. नवीन बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हो, यावेळी देखील पुन्हा एकदा फुलर यांचा बॉल होता. त्या बॉलवरती देखील स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता स्ट्रेट बॅटने. इथे तुम्हाला जर फास्ट बॉलिंगला काउंटर करायचं असेल तर स्ट्रेट बॅटने खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. 9 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी आपण पाहतोय सिंगल इथे जरूर आली आहे. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. इथे देखील डायरेक्ट हिटची आवश्यकता असणार आहे. 2 खेळाडू आणि दोन्ही गाड्या एका रुळावरती पाहायला मिळतात आणि अशाच प्रकारे अजून एक विकेटचं पतन होत आहे. खूप चांगली बॉलिंग केली आहे. शुभमने देखील अप्रतिम गोलंदाजी करत असताना अजून एक विकेट जाते.
थँक्यू. 27 धावा लागल्या धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी अजूनही 7 बॉल वरती 20 धावेची आवश्यकता आहे. नवीन बॅटर राजन येत आहेत मैदानाच्या आत. चांगला खेळ करावा लागणार आहे. 7 बॉल्स 22 विन. कार्य कठीण आहे, पण कठीण कार्य सोपं करण्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. यू हॅव टू अटॅक नाव. कारण असंही म्हटलं जातं अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. बॉल पायाला अदळतोय आणि अदळल्यानंतर लेग वाईज स्वरूपाने या तब्बलच्या 4 धावा मिळणार आहेत. पण ह्या नशिबानी 7 बहादूरचीच दिली आहे. बहादूर नेहमी लढाव्यासाठी जाणला जातो आणि ती लढाई तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावीच लागते. रन्स ऑफ द बोर्ड आर 31. 31 धावा लागल्या धावफलकावरती आणि समीकरणाचा जर आपण विचार केला तर 6 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही तुम्हाला आवश्यक आहेत 16 धावा. शिवमने देखील चांगली बॉलिंग केली, पण तो शेवटचा बॉल, त्या शेवटच्या बॉल वरती आलेला तो लेग बाईसचा चौकार आणि त्या आलेल्या चौकारामुळे ना या मॅचला जणू काय संजीवनी मिळाली आहे. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती ज्याला संरक्षण करायचं 16 धावेचं आणि त्या 16 धावा बनवण्याचा प्रयत्न इथे करणार आहेत आशिष आणि राजन. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय तर राजन आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला आशिष आणि गोलंदाजी ट्रॅक वरती केतन. बॅटल आहे, कॉन्टॅस्ट ही रायव्हलरी पाहायला मजा येणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट जेव्हा लढाई करतात ना तेव्हा मैदानाच्या आतमधली ती लढाई पाहायला मैदानाच्या बाहेर एकंदरीतच गर्दी पाहायला मिळते आणि ती प्रचंड भरलेली गर्दी प्रेक्षकांची आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या बाहेर. 6 बॉल 16 टू विन आणि पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला. थोडीशी मिस टायमिंग, फिल्डिंग इथे होत आहे पण तरी देखील फेकी चांगली, चांगला बॅकअप एकच मिळणार आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 5 बॉल अजूनही 15 धावीची आवश्यकता आहे. 5 बॉल्स 15 टू विन. 5 बॉल आणि 15 धावीची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. मॅच अगदी मजेशीर होणार आहे. इथून ह्या 2 बॉलवरती एखाद दुसरा चौकार आला तर मॅच मध्ये मजा येईल, पण जर इथून फक्त डॉट बॉल जरी फेकले ना केतननी तरी देखील मॅच मध्ये वर्चस्व आपल्याला मराठा वॉरियर्स पाहायला मिळणार आहे. टीम पोईसर त्यांच्यासोबतच फाईट करत असताना मराठा वॉरियर्स, गीता सिंग चॅरिटेबल ट्रस्ट पोईसर हा संघ देखील चांगली फाईट करतोय. समोरून मराठा वॉरियर्स देखील अगदी त्या योद्धा सारखे ते वॉरियर्स सारखे तेही लढतायत आणि ही लढाई जिंकणं गरजेचे आहे. कारण इथून नॉकआउट मॅचेस प्रत्येक मॅच जिंकाल तरच तुमचं अस्तित्व मेलविन मेमोरियल कप मध्ये निर्माण राहणार आहे. फाइव बॉल्स 15 टू विन. यावेळी देखील लॉंग ऑफ वरती चांगली फिल्डिंग. बॉलला फक्त मैदानाच्या आतमध्ये ठेवणं गरजेचं आणि तसंच करत असताना खूप चांगली फिल्डिंग केली लॉंग ऑफ वरती. बॉल मैदानाच्या आतमध्ये ठेवला. 4 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 14ची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल वरती आता मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. जिंकायचं असेल इथून आपलं अस्तित्व आपल्या या कप मध्ये, कारण जिंकणं खूप गरजेचं आहे. अस्तित्वाची ही लढाई पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड गॅप मध्ये बॉल सरळ निघून चाललाय. महालक्ष्मी ज्वेलर्स प्युअर अँड परफेक्ट चौकार येतोय. थँक्यू सो मच. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. मी म्हटलं होतं ना चौकार जर येतो या पहिल्या 2 बॉल वरती तर मॅच मध्ये मजा येणार आहे. 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच कोण जिंकताय? जिंकणं महत्वाचं आहे, कारण जी लढाई तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय ना ती लढाई तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे. मेलविन मेमोरियल कप 2025 7वं हे पर्व आहे, ज्या पर्वाचा गर्व तुम्हा आम्हा सगळ्यांनाच असणार आहे. 3 बॉल्स 10 टू विन. नेक्स्ट बॉल बॅटची हलकीची कडा लागते. बॉल ट्रॅव्हल होतोय. 3rd रिजन वरती एकच मिळणार आहे, फक्त सिंगल मिळेल. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक केलंय. 2 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. जर दोन्ही बॉल लिगल फेकले त्यावरती दोन्ही चौकार आले तरीही सामना जिंकणं कठीण होणार आहे. पण अंडरआर्म क्रिकेट आहे आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळेस पाहिलंय की मॅच कुठल्याही परिस्थितीमध्ये येऊ शकते. 2 बॉल्स 9 टू विन. प्रेशर आहे, थोडंसं दडपण पाहायला मिळत आहे. हो, फुलटॉस बॉल आहे आणि इथे देखील कवच रिजन वरती हा बॉल चाललाय मैदानाच्या बाहेर. दन 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 करत येतोय चौकार. महालक्ष्मी प्युअर अँड परफेक्ट चौकार. थँक्यू सो मच. याही बॉल वरती जर चौकार आला आणि बॉल जर लिगल असला तरी देखील सामना जिंकू शकत नाहीये. का? कारण चेसिंग इथे कंपल्सरी आहे. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. पण मॅच मजेशीर आहे. मॅच आवडली असेल मित्रांनो तर दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये.
मेलविन मेमोरियल कप 2025 अप्रतिम मॅच. दुसरीच मॅच सुरू आहे. एक बॉल आणि 5 धावेची आवश्यकता आहे. काय घडतंय मैदानाच्या आत? इंटरेस्टिंग मॅच आहे. इथे काय झालंय? पंचांकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. दोन खेळाडू दोघांनीही प्रयत्न केलेत. व्हाईट +1 2 धावा आल्यात. आता होतंय का धगधग तुमच्या हृदयाच्या आतमध्ये? ते हृदयाचे ठोके देखील आता धग 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 करू लागले असतील का? कारण तुम्ही छोटी मोठी स्पर्धा नाही पाहतात, तुम्ही पाहतात मेलविन मेमोरियल कप 2025. कारण ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे, सन्मानाची ही स्पर्धा आहे आणि सन्मानाच्या या स्पर्धेमध्ये हार कुणालाही मंजूर नाहीये. आली आहे मॅच, इंटरेस्टिंग झाली आहे. एक बॉल आणि 3 धावांची आवश्यकता असणार आहे मैदानाच्या आत. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. अप्रतिम सामना इथे सुरू आहे. आता प्रेक्षकांना विनंती आहे, जे चिमुकले आपल्या क्रिकेटर्सला सपोर्ट करायला आले आहेत, सपोर्ट करण्यासाठी जोरदार टाळ्या एका बॉलवरती झालाच पाहिजेत. कारण एक बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आणि प्लीज कोणी पडद्यावरती हात लावू नका. पडदा बाउंड्री आहे, कोणी पडद्यावरती हात लावू नका. आता जरूर ती धगधग होते, केतनच्या हृदयात होत आहे. समोर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तर बॅटर आहेत राजन. आणि पहा तर राजनची ही ती दुविधा मनस्थिती, अगदी हात पाय सगळे लटपटत बॅटरचंही बॉलरचंही पाहायला मिळतात. महत्वाची मॅच आहे, एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय आणि त्या स्पर्धेमध्ये एक बॉल आणि 3 धावांवरती मॅच येऊन ठेपली आहे. त्यावेळी अशीच मॅच पाहायला मिळते आपल्याला. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. एक बॉल आणि 3 धावा जिंकण्यासाठी मॅच ऑन. यावेळेस घडले काय तर अंपायर्स कॉल करतील येस इट इज अ व्हाईट बॉल आणि बॉल काउंट झालेला आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये वेगळे नियम पाहायला मिळतात आणि त्याच नियमामध्ये इथे बॅटर आउट होतील आणि अशाच प्रकारे ही मॅच जिंकलेली आहे मराठा वॉरियर्स या टीमनी. पण काय अप्रतिम सामना इथे राहिला. व्हॉट अ मॅच. देऊन आता आपण मॅन ऑफ द मॅच आणि टॉस साठी देखील या दोन्ही टीम्स, दोन्ही विनर्स टीम मराठा वॉरियर्स. मी विनंती करेन जयेश सरांना आणि सुरेश सरांना, दोघांनाही विनंती असणार आहे, प्लीज आइए स्टेज पे. आप दोनों से विनती होगी, प्लीज आइए. दोघांनीही यायचंय. आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देणार आहोत आणि त्यानंतर टॉसही आपण करणार आहोत. येस, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूंनी प्रथम बॅटिंग करायला आलेत आणि बॅटिंग करायला आल्यानंतर आपल्या बॅट मधून ते अग्रेशन दाखवलंय. 5 बाउंड्रीज ज्याच्या बॅट मधून आल्यात, 23 धावा वैयक्तिक ज्यांनी केल्यात, अंकित ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एकदा जोरदार टाळ्या अंकित साठी झाला पाहिजेत. अंकित प्लीज कम. येस, अंकित येतात आणि समसमणारी ट्रॉफी, त्यासोबतच साई समृद्धी डेकोरेटर्स यांच्याकडून एक खूप चांगलं टी शर्ट देखील, मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आहे. दोन्ही मान्यवर त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. अंकित 2 मिनिटं आपण तुझ्याशी चर्चा करूयात. ये पुढे सरसाव. महत्वाची मॅच आहे कारण आपण पाहतो ना की सगळ्यांना वेध लावणारी ही स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जेव्हा तुझ्याकडून असं कार्य होतं, कारण 47 मोठं टार्गेट होतं, तर टीम मीटिंग जेव्हा हर्डल होते, जेव्हा सेकंड इनिंग मध्ये तुम्ही जाता, तेव्हा काय तुमच्यामध्ये मनस्थिती आणि काय ते टीम मीटिंग मध्ये मेसेजेस दिले जातात की ओपनिंग करत असताना बॅटिंग कशी करायची आहे? आम्ही तर पहिलाच टीम मध्ये बोलून ठेवलं की फेअरलेस क्रिकेट घ्या,
विकेटची पर्वा करू नका, कारण की बॅट्समन खूप आहेत, म्हणून फुल अटॅकिंग गेम खेळा. या मोटोने उतरलोय खेळायला. अटॅकिंग गेम खेळा. पहिली मॅच जिंकलाय आणि आता दुसरी ही मॅच लगेच तुमची असताना तो मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करणार. आणि ही दुसरी मॅच किती महत्वाची आहे. आणि जेव्हा आपण ही स्पर्धा पाहतो मेलविन मेमोरियल कप, कारण ही खूप मोठी स्पर्धा आहे आणि गोल्डन क्रीडा मंडळ यांच्याकडून आयोजित केलेली ही स्पर्धा, तर या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर खूप चांगलीच असते, हरवर्षी असते. आम्ही 2023ला इथे रनरअप होतो, यावर्षी पण जिंकायचा ट्राय करू. रनरअप होते आणि यावेळी ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स प्लीज टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस.